नमस्कार प्रेक्षक हो, सेलिब्रिटी शोमध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. आणि आज आपल्या सेलिब्रिटी शोमध्ये गुणी राजकन्या आलेली आहे. आणि राजकन्या म्हटल्या अर्थातच तुम्हाला आठवण होईल ती अलबत्त्या गलबत्त्या या नाटकाची. नुकताच या नाटकाने वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे आणि आज सेलिब्रिटी शोमध्ये आज याच राजकन्येशी म्हणजेच श्रद्धा अंडेशी आज आपण संवाद साधणार आहोत. श्रद्धा, मनपूर्वक स्वागत तुझं सेलिब्रिटी शोमध्ये. सो मच ताई. आज तू आलीस, आज माझी मुलाखत घेते, त्यासाठी खरंच तुझ्या शोचेही मी आभार मानते आणि तुझ्या प्रेक्षकांचे सुद्धा आभार मानते. थँक्यू सो मच. अगदी म्हणजे अलबत्त्या गलबत्त्याच्या आधी थोडंसं तुला घेऊन जाईल की आपण ठरलं होतं, तुझं ठरलं होतं का की आपण जेव्हा शाळा कॉलेजमध्ये असतो तेव्हा काहीतरी रंगभूमीवर आपण थोडं थोडं करत असतो. तशी तुझी सुरुवात झाली की आपल्याला अभिनेत्री व्हायचं हे तू ठरवलं होतंस. कधी असं वाटलं की तो कुठला क्षण होता की मी अभिनेत्री होणार असं तुला वाटलं? जेव्हा सिरियल्स बघायचे ना मी, म्हणजे एक नेहमीचं जे घरी रुटीन असतं की आईने एखादी सिरियल लावली आहे ती आपण बघतो, तर शाळेमधून आल्यावर तो जो विरंगुळा असायचा, आता आई होम मिनिस्टर म्हटल्यावरती सगळं तिच्याच हातात, म्हटलं ते थोडा वेळ बघा, तर ते पाहून असं वाटायचं की अरे ह्या अभिनेत्रीला बघून थोडं वाटायचं मनामध्ये की अरे आपणही जाऊया, आपणही काम करूया, बघूया प्रयत्न करून. तर मी माझ्या बाबांना म्हणाले होते की मला ह्यात क्षेत्रामध्ये काम करायचं आहे. तर ते म्हणाले की आधी अभ्यास, मग त्यानंतर बघू. मग असेच काही वर्ष गेले. मग मी 12वीमध्ये गेले आणि म्हटलं नाही आता मला करायचं आहे, पुढे जायचं आहे, मला प्रशिक्षण घ्यायचं आहे. तर ते म्हणाले 12वीला चांगले मार्क मिळाले ना तुला, तर मी तुला इथे अभिनयाचं प्रशिक्षण घ्यायला पाठवेल. म्हटलं ठीक आहे. मग आमचं ठरलं आणि मी 12वीला तेव्हा बिर्लामध्ये 3री आले होते. त्यानंतर मग त्यांना नाही असं म्हणणं जमलं नाही. त्यांनी मला इथे दादरमध्ये मंथन अकॅडमीमध्ये जॉईन केलं आणि माझ्या अभिनय क्षेत्राच्या प्रवासाला सुरुवात झाली तेव्हा. मग प्रायोगिक नाटक असेल, मग व्यावसायिक असं झालं. बट खरी सुरुवात माझी व्यावसायिक नाटकाची जर झाली तर अद्वैत थिएटरमधून झाली. मला राहुल सरांनी पहिली संधी दिली तेव्हा. मी बॉम्बे 17, शोधा अकबर या नाटकांमधून पहिलं व्यावसायिक काम करायला सुरुवात केली आणि तेव्हापासून रंगभूमीची नाळ माझी जुळली. ती अलबत्या गलबत्याच्या सक्सेसपर्यंत आली आणि तिथून पुढे सिरियल किलरचा प्रवास सुरू झाला, ज्यात मी स्वतःला खरंच भाग्यवान समजते की मला भाऊंसोबत काम करायला मिळालं. अर्थात हे श्रेय राहुल सरांचंच आहे, प्रणय तेली सरांचं आहे. त्यामुळे सगळ्यांनी खूप छान सपोर्ट केला आणि रंगभूमीवर मला माहीत नाही काय होतं आहे, मला खरंच आशीर्वाद मिळाला आहे असं मी म्हणते. कारण लहान मुलांचं जे प्रेम मिळतं हे अलबत्या गलबत्यामुळे. आणि अलबत्या गलबत्यासारखं नाटक नाही आणि अलबत्या गलबत्यासारखा प्रोजेक्ट नाही माझ्या आयुष्यात झाला की ज्या प्रोजेक्टने मला भरभरून प्रेम दिलं रसिक प्रेक्षकांचं. सो ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी की मी पहिली प्रायोरिटी जर कुठल्या गोष्टीला देईल तर ती मी रंगभूमीलाच देणार आहे. कारण गेली 5 वर्ष झाली आम्ही अलबत्या गलबत्या सातत्याने करतो आहे. मी एकदाही रिप्लेसमेंट दिली नाही. मी आजारी असले तरीसुद्धा मी प्रयोग केलेत. माझ्या घरी कुठले कार्यक्रम असलेत तरी मी प्रयोग केलेत. त्यामुळे इतकं माझं प्रेम ह्या नाटकाशी आहे, मला माहीत नाही. कदाचित ते मरेपर्यंत सातत्याने कुठल्या ना कुठल्या माध्यमातून ते अलबत्या गलबत्याची कनेक्टिव्हिटी असणारच आहे माझी. अलबत्त्या गलबत्त्याचाच विषय तू काढला आहे सर थेट तिकडे. पण कुठल्याही असं म्हणजे कुठल्याही अकॅडमीमध्ये तू मंथन अकॅडमीचा उल्लेख केलात, पण आपल्याकडे पुण्याला ललित कला केंद्र आहे किंवा इथे वामन केंद्रे सरांची आहे, युनिव्हर्सिटीला ह्याचा अभिनयाचा कोर्स आहे, फिल्म सिटीला पुण्यामध्ये आहे. तर असे कुठलं प्रशिक्षण घ्यावं असं तुला वाटलं किंवा पुढे काही घेणार आहे असं काही मनात आहे? नाही, असं झालंच नाही. कारण जो प्रवास सुरू झाला तेव्हा बऱ्यापैकी खूप चांगले दिग्गज मला मिळाले की मला त्यांच्यासोबत काम करायची संधी मिळाली. सो प्रत्येक प्रोजेक्टमधून प्रत्येक कलाकाराकडून काही ना काहीतरी शिकायला मिळतं आणि तोच माझा प्रवास झाला. आत्ता मी भाऊंकडून खूप काही गोष्टी शिकते. मुळात भाऊ हे एक उत्तम अभिनेता तर आहेत, पण एक व्यक्ती म्हणून सुद्धा ते खूप सुंदर आहेत. त्यामुळे आपण काम करताना कसं काम करावं हा विषय वेगळा, पण आपला वावरसुद्धा या इंडस्ट्रीत कसा असावा ह्या खूप साऱ्या बारीक सारीक गोष्टी मी खूप जणांकडून नाही म्हणणार, पण मी राहुल सर आहेत, सुनील पानकर काका आहेत, भाऊ आहेत, यांच्याकडून मी शिकते आहे. सो मला हे मिळालेले गॉडफादर आहेत सगळं म्हणायला हरकत नाही आहे. त्यामुळे त्यांचे आशीर्वाद पाठीशी आहेत म्हणून मी करते. आणि अर्थात माझ्या आईबाबांचा ह्यामध्ये मला खूप सपोर्ट आहे. त्यांच्याशिवाय काहीच आपण करू शकत नाही, कारण आपली माणसं आपल्यासोबत असतील तरच आपण पुढे खूप काही गोष्टी करू शकतो. आणि मला असं वाटतं जेव्हा मी अलबत्या गलबत्या करत होते तेव्हा मला नवीन काही करता येत नव्हतं. तेव्हा मग मला सुनील काका म्हणाले की तू आता निर्माती होण्याचा प्रवास सुरू कर. सो त्यांनी मला ती साथ दिली आणि राहुल सरांनी येस केलं आणि मग पुढे माझा निर्माती होण्यापर्यंतचा प्रवास सुरू झाला, ज्यात मी खूप एन्जॉय करते आहे, मजाही येते, थोडं स्ट्रेसही असतो. सो स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी अजून शिकायच्यात, पूर्ण शिकलेली नाहीच आहे मी असं म्हणायला हरकत नाही.
त्यामुळे मजा येते. हे फील्ड वेगळं आहे. इथे तेवढं स्पर्धा प्रत्येक क्षेत्रात असते म्हटल्यावर. त्यामुळे क्वालिटी वाईज काम करायला मला जास्त आवडते. मी क्वांटिटीमध्ये जात नाही. जे चांगलं आहे, मिळतंय म्हणून लगेच घ्या असं नाही आहे. त्याचा विचार करा की त्याच्यातून तुम्हाला काय मिळणार आहे पुढे. सो म्हणजे इतरही मुलींना जेव्हा ह्या क्षेत्रात यायचं असेल काम करताना, तर खरंच त्यांना सांगेल मी की आधी एकतर ज्या टीममध्ये आपण काम करतोय ती टीम बघा, ते प्रोजेक्ट बघा, ती संहिता बघा ती कशी आहे, त्याच्यातून तुमचा जो रोल आहे तो कुठे तुम्हाला घेऊन जाणार आहे, ह्या गोष्टी बघून तुम्ही नक्कीच चॉईस करा. तुम्ही चॉईस करा आणि त्यानुसार काम करा. थोडं बोलतात ना, एक संयम असायला हवा आणि आपलं वागणं चांगलं असेल तर मला वाटतं नक्कीच सगळेच आपल्याला साथ देतात. अलबत्या गलबत्या नाटकाकडे तू म्हणजे तुला नशिबाने ते नाटक मिळालं. म्हणजे फार कमी कलावंत आहेत की ज्यांना खूप कमी वयात एवढं यश प्रसिद्धी मिळते आणि एवढे आता हजारोंनी प्रयोग त्याचे होत आहेत. अलबत्या गलबत्या तुझ्याकडे आलं तेव्हा एकही सुट्टी तू घेतलेली नाही आहेस. म्हणजे तू आता म्हणालीस कुठलाही कार्यक्रम असू दे, घरातला लग्न समारंभ असू दे किंवा आपले पर्सनल काही आयुष्यातले क्षण असतात ते एन्जॉय करू शकत नाही आपण. तर अलबत्या गलबत्याची अशी नाळ कशी काय जोडली गेली आणि काय कसं तू एन्जॉय केलंस? अलबत्या गलबत्या हे खरं तर रत्नाकर मतकरी काकांनी जादुई लेखणीतून त्याला छान असा जन्म दिला आहे आणि ज्याला ते बाळाचं संगोपन वगैरे हे आमचे निर्माते राहुल भंडारे सरांनी केलं. चिन्मयदादाने उत्तम त्याचं दिग्दर्शन केलं. त्यामुळे जेव्हा पहिला प्रयोग सुरू झाला अलबत्याचा, तेव्हा अलबत्या गलबत्या नाटकाने हाऊसफुलची पाटी घेऊनच तो सुरू केला, जो सातत्याने अजूनही प्रेक्षक रिपीट येतात. बरं, एकदा नाही, दोनदा नाही, 10 वेळा, 15 वेळा, 20 वेळा सुद्धा बघायला येतात. त्यामुळे हे नाटकाचं श्रेय आहे. मुलं अजिबात कंटाळत नाहीत, पालकही कंटाळत नाहीत. त्यामुळे आम्ही नेहमी म्हणतो की अलबत्या गलबत्याचा प्रयोग म्हटला की तो पालक महोत्सव आहे. ते आम्ही म्हणूच शकत नाही हे फक्त आम्हालाच असं वाटतं हे आपण बालनाट्य उगाच लावलं आहे. बट खरंच पालकांना सुद्धा एन्जॉय करता येईल असं त्यांना समजेल अशा थाटणीमध्ये ते बसवलं आहे खरंच. त्यामुळे हे जे घर चालवायला जे आपले आईबाबा जसे सक्षम असावे लागतात, तसं मला वाटतं की झी मराठीची सुरुवात होती. म्हणजे झी मराठीची प्रस्तुती असल्यामुळे अद्वैत थिएटरची निर्मिती आहे, त्यामुळे ह्यांनी खूप छान सांभाळलं आणि एवढ्या टीमला एवढी 5 वर्ष मेंटेन केलं आहे. जेव्हा नाटकाचा प्रयोग होतो, मुलं प्रयोग संपल्यानंतर आम्हाला ज्या पद्धतीने भेटतात, बापरे, ते कुठेच नाही मिळणार. ती निरागसता, निस्वार्थ प्रेम हे फक्त त्या लहान मुलांकडून आम्हा कलाकारांना मिळतंय. त्यांचे आशीर्वाद आहेत, त्यांना आम्हाला त्यांच्या घरी घेऊन जावं असं वाटतं. ते जेव्हा नाटकाला येतात तेव्हा ते चॉकलेट खात असतील, पॉपकॉर्न खात असतील, ते जाताना अलबत्या गलबत्याला, चेटकिनीला मला देऊन जातात. सो इतकं गोड वाटतं ना की ते आधी नाटक पाहून गेले असतील तर त्यांनी त्यांच्या हाताने बनवलेले ग्रीटिंग्स कार्ड कित्येकदा मी चेटकिणीला देताना पाहिलेत. किंवा मग छोटं आर्टमध्ये काही बनवलं तर ते घेऊन येतात. एक ज्या त्या कॅरेक्टरला त्यांना द्यायचं असतं तसं गिफ्ट्स ते देतात. हे कुठे मिळणार आहे तुम्हाला? किती मोठ्या ठिकाणी तुम्ही काम करा, पण हा जो लाईव्ह अनुभव आहे, ही जी गिव्ह अँड टेक आहे, ती कुठेही नाही मिळणार. म्हणून मला वाटतं की ती पुण्याई आहे माझ्या पाठी अलबत्या गलबत्याची तर प्रेक्षकांनी दिलेली, की माझ्याकडे लगेच वर्ल्ड रेकॉर्ड झाल्यानंतर मला भाऊंसोबत काम करायची सुद्धा संधी मिळाली. काही अविस्मरणीय क्षण म्हणजे तू बरेचदा शेअर केलेले आहेस, पण त्यातनंही काही एक्सक्लुझिव्ह असतील तर नक्की शेअर करावेस. पुण्यामध्ये प्रयोग झाला होता आणि तेव्हा एक लहान मूल रडत मेकअप रूमपर्यंत आलं की मला राजकन्येला भेटायचं आहे. सो भेटलो, फोटो काढला आणि तो त्याच्या आईकडे हट्ट करायला लागला की हिला घरी घेऊन जायचं आहे. आणि तो जे काही रडत होता आणि हट्ट, नाही चल ना आमच्या घरी, चल ना, आमच्या घरात कुणीच गोरं नाही आहे. म्हणजे काय ते बोलतात, छोटे 9 महिन्याची लहान मुलं पण असे टकमक बघतात. मी सोशल मीडियावर सुद्धा तो एक व्हिडिओ टाकला होता की चेटकिनीला सुद्धा ते 9 महिन्याचं बाळ घाबरत नाही आहे. तसं टकामका बघत ते जे काही एन्जॉय करत होतं ना. सो अशा खूप मुवमेंट्स आहेत अलबत्या गलबत्याच्या. आणि आम्ही जळगावमध्ये 4 प्रयोग केले होते, सलग हाऊसफुल झाले. 5वा प्रयोग तुम्ही करा असं बोलले आम्हाला, कारण 400 ऑडियन्स रिटर्न गेला होता. 4थ्या प्रयोगाला तर तिकीट्स मिळाले नव्हते त्यांना, पण वेळेच्या मर्यादेमुळे आम्हाला तो करता आला नाही. आणि नुकत्याच 15 ऑगस्टला आम्ही सलग 6 प्रयोग केले विश्वविक्रम. सो ती एक खूप मोठी आनंदाची गोष्ट वाटते की आपल्या मराठी नाटकाने, म्हणजे मराठी रंगभूमीने जागतिक रंगभूमीवर एक इतिहास रचला आणि त्या अशा नाटकाने रचला आहे जो म्हणजे अलबत्या गलबत्या. हे अजरामर नाटक आहे, हे लाईफ लाँग चालतच राहणार आहे. सो ती एक धमाल आहे, मजा आहे.
उलट मी तुझ्यामार्फत प्रेक्षकांनाही सांगेल की ज्यांनी खरंच अजून पाहिलं नसेल, ज्यांना नाटक म्हणजे काय हेही माहिती नसेल, त्यांनी खरंच एकदा या नाटकाचा अनुभव घेऊन या. तुम्ही नाट्यरसिक नक्कीच बनणार. 101% ही गॅरंटी आहे आमची. बालरंगभूमीसाठी फार कमी लोकांनी काम केलेलं आहे. अगदी हातावर मोजता येतील अशी नावं आहेत. तर तुम्ही बालरंगभूमीसाठी एक नवीन म्हणजे एक चैतन्य निर्माण केलेलं आहे. बालरंगभूमीसाठी एक चळवळच ह्या अलबत्त्या गलबत्त्या नाटकाच्या माध्यमातून होते. अजून काही बालरंगभूमीसाठी करायचं, तू आता निर्माती झाली आहेस म्हणून तुला विचारावसं वाटतं. ॲक्च्युली अद्वैत थिएटर ही संस्था नेहमीच सामाजिक कार्य करण्यामध्ये पुढे आहेत. आम्ही आता खूप गोष्टी सांगितल्याही नाहीत, पण विद्याताई पटवर्धन ज्यांनी बालरंगभूमीवरती काम केलं बरीच वर्ष, त्या जेव्हा आजारी होत्या तेव्हा ह्या शिवाजी मंदिर नाट्यमंदिरामध्ये त्यांच्यासाठी एक विशेष प्रयोग केला राहुल सरांनी, ज्याच्यातून जो निधी जमला तो आम्ही ताईंना दिला होता त्यांच्या उपचारांसाठी. त्याचसोबत आम्ही जे काही सण असतात, ते दिवाळी आहे, बालदिन आहे, ते अनाथ आश्रमामध्ये जाऊन साजरा करतो. म्हणजे आमच्याकडून जेवढं जमेल तेवढं आम्ही करतो. म्हणजे तेवढं राहुल सरांना आम्ही मानतो की ते कुठल्या गोष्टीला नाही म्हणत नाहीत, लगेच येस असतो आणि आम्ही त्यानुसार पुढे काम करतो बाकीची सगळी टीम. शिवाय जेव्हा आत्ता हा वर्ल्ड रेकॉर्ड झाला तेव्हासुद्धा अनाथ आश्रमाची मुलं असतील, वृद्धाश्रमातले असतील, त्यानंतर सायन हॉस्पिटलमध्ये काही जे गरीब मुलं ट्रीटमेंट घेतात, त्या सगळ्यांना आम्ही मोफत नाटक दाखवलं. आता वर्ल्ड रेकॉर्ड केला म्हणून दिवाळीमध्ये आम्ही लहान मुलांसाठी स्कीम ठेवली होती की तुम्हाला 100 रुपयात नाटक बघता येईल. सो म्हणजे हे जी गणितं असतात ना, हे राहुल सर खरंच पेलतात. आता धाडस लागतं. ते निर्माता म्हणून त्यांना ते बरोबर जमतं. ते विचार नाही करत की इथे मला हे 2 रुपये कमी मिळणार आहेत तर मी ते कसं करू. ते त्यांच्याकडून असं कधीच डोक्यात येत नाही. त्यांना ती गोष्ट करायची म्हणजे करायची आहे. सो एक सामाजिक भान जपणारी संस्था म्हणजे अद्वैत थिएटर. त्यामुळे बालरंगभूमीसाठी अजूनही सर नक्कीच काहीतरी करतील उपक्रम, ज्याच्यामध्ये आम्ही संपूर्ण टीम त्यांना नक्कीच साथ देऊ. आणि आपल्या संस्थेने त्यानंतर निम्मा शिम्मा राक्षस हे सुद्धा बालनाट्य आणलं होतं रत्नाकर मतकरी काकांचं. सो आता बघूया अजून काय काय गोष्टी जशा सुचतील तसं आम्ही नक्कीच करू. आता बरेच प्रयोग होतात, म्हणजे आता 1000 प्रयोगांचा टप्पा गाठलेला आहे. तुला वैयक्तिकरित्या पुण्यात प्रयोग करताना मजा येते, मुंबईत करताना, नाशिकचा काही अनुभव असेल, नागपूरचा असेल, कुठे महाराष्ट्रात किंवा कुठे का प्रयोग सादर करताना तुला मजा आली? खरं तर मजा ही सगळीकडेच येते, बट एक गोष्ट सांगावीशी वाटते की कलाकार म्हणून माझ्यासाठी हा प्रत्येक प्रयोग हा वेगळाच राहिला आहे नेहमी. म्हणजे प्रेक्षकांच्या येणाऱ्या प्रतिक्रिया हे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्याच मिळाल्यात आम्हाला. म्हणजे काही ठिकाणी फार अरे बापरे, काही ठिकाणी खूप सायलेंट ऑडियन्ससुद्धा असतो. सो ते सुद्धा आम्ही अनुभवलं आहे. त्यामुळे असं नाही म्हणू शकत की अरे हां इथे प्रयोग करतो तेव्हा मजा येते, नाही. लहान मुलांच्या आनंदातच जी काही मजा आहे प्रत्येक प्रयोगामध्ये ना, ती धमालच आहे, खरंच धमाल आहे. आणि आमची संपूर्ण टीम चांगली आहे मुळात. निलेश काम करतोय चेटकिनीच्या भूमिकेमध्ये, तर तो सुद्धा एक कुठेही अशी कमतरता जाणवू देत नाही. सनी नाही. तर सगळ्यांचे प्रयत्न असतात की आपल्याकडून 100% गेले पाहिजे, कारण प्रेक्षक हा तिकीट घेऊन नाटक बघायला येतो. त्यामुळे प्रोडक्शन क्वालिटी मेंटेन ठेवण्यापासून ते कलाकारांच्या कामापासूनचं सगळ्याच गोष्टींचा विचार करून नाटकाचे प्रयोग हे नक्कीच चांगले होतात. आम्ही दौरे इतके धमाल केलेले आहेत. एकदा आमचा 4 दिवसाचा दौरा होता, तो सलग दौऱ्यामध्ये 8 ते 9 दिवसाचा झाला. म्हणजे हे आमच्या बाबतीतच घडलं आहे असं म्हणायला हरकत नाही आहे, कारण आम्ही दौऱ्यात होतो. दापोलीला आमचा प्रयोग झाला, तिथून आम्ही ठरवलं नाही आपण परत 4थ्या दिवशी दापोलीत करतो, पण आम्ही रिटर्न नाही आलो. तसंच आम्ही पुन्हा जे थिएटर्स केले तिथे आम्ही रिपीट शो केले. हे असं दौऱ्याला गेल्यानंतर झालं आमच्यासोबत. त्यामुळे ह्या अशा खूप गमती जमती अलबत्या गलबत्यामध्ये झाल्यात. राजकन्यासाठी तू विशेष तयारी केली आहेत, म्हणजे अगदी कॉस्ट्युमपासनं तुझ्या लुकपर्यंत. तर राजकन्या तशी, आणि ते मुलांना ते असं कनेक्ट होतं ना, कारण आपल्या स्वप्नातली राजकुमारी राजकन्या असते. तर ते तू कसं म्हणजे मेंटेन केलं, आणि ते इतकी वर्ष सातत्याने मेंटेन करणं, 5 वर्ष खरंच सातत्याने ते मेंटेन करणं हे सुद्धा एक चॅलेंज आहे. तर त्याविषयी काय सांग? जेव्हा आपल्या घरी कैरीचं लोणचं बनवलं जातं तर ते ताजं तितकं चांगलं नाही लागत. ते जेव्हा जेव्हा हळूहळू मुरतं तेव्हा त्याची जी मजा असते ना खाताना, तसंच कलाकाराला काम करताना सुद्धा असेल.
असं मला वाटतं, माझं मत आहे. बट खरं तर जेव्हा अल्बतचा प्रयोग सुरू झाला आणि मला 10-15 प्रयोगानंतर असं वाटत होतं की हे जे मी काही कॉस्च्युम वेअर केलेत ते कदाचित ते त्याला जात नाही आहेत असं मला खूप व्हायचं. मग मी एकदा चिन्मय दादाला म्हटलं, दादा मी हे थोडं चेंज करू का माझ्या पद्धतीने जरा, ह्याची थोडी ज्वेलरी वगैरे असं तसं. तर चिन्मय दादाने क्षणाचाही विलंब केला नाही, त्याने मला येस केला. सो मी त्यानंतर जे सुरू केलं ना, मग मी 2-3 साड्या एकत्र करून मी त्याचा लेहंगा बनवते स्वतः. मग तशात ज्वेलरीज वगैरे हे ते, म्हणून मी राजकन्या म्हणून मी स्वतः जगते हे कॅरेक्टर, असं मला खूपदा फील होतं. आणि ते कॉस्च्युम्स स्पेशली ज्या ताई येतात त्या सगळ्यांना खूप आवडतं. त्या विचारून जातात, हे कुठे घेतलंस, हे कसं केलं, किंवा लहान लहान मुली नाटक पाहिल्यानंतर आम्हाला हे हवं आहे, हे आम्हाला कुठे मिळेल, म्हणजे ते म्हणजे तुम्हाला बघतानाही छान वाटलं पाहिजे. सो ते मी खूप प्रयत्न केले की हे कॉस्च्युम्स मी हे करणार. कित्येकदा माझा मेकअपसुद्धा मी स्वतःच करते. ह्या सवयी मी स्वतःला लावून घेतल्या की आपण डिपेंड न राहता सगळ्या गोष्टीतून प्रिपेअर राहून प्रयोग करता आला पाहिजे. सो एक राजकन्या म्हणून आत्ताही जगते असं फिलिंग आहे माझं. आणि मुलांना आवडते, गोड आहे बाबा, त्यांना घरी घेऊन जावीशी वाटते. बट आत्ता सिरियल किलरमध्ये एक ठसकेबाज बायको आहे. दोन्ही अपोजिट रोल आहेत माझे कम्प्लीट. तिथे राजकन्या, तर इथे मी एक ठसकेबाज गृहिणी बायको दाखवली आहे. पण तरी सुद्धा काही तोच-तोचपणा येतो, मग आपला साचलेपणा येतो अभिनयामध्ये. तर तसं कधी तुझ्या बाबतीत झालं की कधी तसं नाही झालं? म्हणजे कसं कधी-कधी आपण त्याच भूमिकेत अडकून राहतो आणि दुसऱ्या कुठल्या भूमिकेचा विचारही करत नाही. असं कधी साचलेपण तुला जाणवलं? मुळात मला ना अलबत्या गलबत्यासाठी रिप्लेसमेंटही द्यायचीच नव्हती. मला जेव्हा कामं येत होती ना, तेव्हा हे डोक्यात होतं माझ्या की नाही, मी अलबत्या गलबत्या करणार, ते नाही सोडायचं आहे मला. म्हणजे ह्याच गोष्टी होत्या की पहिल्या प्रयोगापासून हाऊसफुलची पाटी घेतलेलं हे नाटक आहे. ह्या नाटकाने एवढे विश्वविक्रम केले. म्हणजे आम्ही 365 दिवसामध्ये 333 प्रयोग केले होते लॉकडाऊनच्या आधी. हा जर लॉकडाऊन नसता तर आत्तापर्यंत आम्ही आउट ऑफ बरेच प्रयोग करून आलो असतो अलबत्या गलबत्या. बट त्यानंतर सगळ्याच गोष्टी थोड्याशा डिस्टर्ब झाल्या. म्हणजे लोकांसाठी, आपल्या सगळ्यांसाठीच एंटरटेनमेंट ही प्रायोरिटी अगदी शेवटी राहिली. त्यामुळे आपल्या बेसिक गरजा भागवणं ही आपली पहिली प्रायोरिटी राहिल्यानंतर हळूहळू नाट्यसृष्टीला पुन्हा सुखाचेच दिवस सुरू आले. आणि नंतर पाहिलं तर हा प्रवास खूप छान आहे. त्यामुळे मला असं अजिबात वाटत नाही की हे रेटाळ होतं आहे, काहीतरी परत तेच तेच वाटतं, असं कुठेही नाही वाटलं. त्यामुळे मजा आहे. आणि दरवेळी मुलं वेगवेगळी असतात, नवीन असतात, त्यामुळे इव्हेंट एक वेगळं असतं. हो, पण तुम्ही जर नाटक बघाल आणि नाटक बघताना खूपदा पुढे चेटकीन काय बोलणार आहे किंवा पुढे काय घडणार आहे हे आधीच आमचे बालप्रेक्षक उत्तर देऊन मोकळे होतात. पण त्यांना नाटक हे माहिती आहे तरी सुद्धा ते पुन्हा पुन्हा एन्जॉय करतात. सो ते कंटाळत नाही आहेत. आम्ही कलाकारही कंटाळू शकत नाही, इतकं गोड आहे हे नाटक. इव्हन आता म्हणजे 6 प्रयोग सलग केले. प्रयोग करण्याचं सस्टेनेबिलिटी तशीच होती. म्हणजे आपल्याला 6 प्रयोग करायचे हे माहिती आहे, पण पहिल्या प्रयोगातली एनर्जी शेवटच्या प्रयोगापर्यंत ठेवली होती. आणि ते नाविन्य पण सगळ्याच तुम्ही कलाकारांनी राखून ठेवलं होतं. असं नाही की पहिला प्रयोग चांगला एनर्जीचा झाला आणि 6व्या प्रयोगाला सगळे डळमळले, असं कुठेच वाटलं नाही. 6वा प्रयोग सुद्धा तेवढाच एनर्जेटिक होता. हो, खरंच 7:15 वाजता पहिला प्रयोग आमचा सुरू झाला होता. तेव्हा आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीने त्यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही प्रयोगाला सुरुवात केली होती. आणि त्या वास्तूमध्ये खूप पॉझिटिव्ह वाईब्स होते, ज्यांनी आम्ही 6 प्रयोग जे केले बिनधास्त. आणि खरंच मी राहुल सरांचे आभार मानते, कारण आम्ही ह्याआधी अलबत्या गलबत्याने 15 ऑगस्टलाच 5 प्रयोग केले होते. तर आम्हीच आमचा रेकॉर्ड मोडत होतो खरं तर. सो ती एक डेअरिंग होती. सरांनी तो विश्वास दाखवला, स्वागत केलं या कल्पनेचं आणि साथ दिली. आणि आम्ही सगळ्या टीमने हे करून दाखवलं. म्हणजे जो प्रयोग झाला 6वा, तेव्हा फक्त आम्ही जे रडलो आहे की माय गॉड, हे आपण करू शकलो 6 प्रयोग. आणि रसिक प्रेक्षकांनी खरंच खूप उत्तम प्रतिसाद आम्हाला दिला. त्यामुळे खरंच त्यांचे मनापासून आभार आहेत. हे मी म्हटलं मगाशी की का अलबत्या गलबत्या, त्याचं हेच रिझन आहे की हे बालरसिक प्रेक्षकांचे आशीर्वाद आहेत, ज्यामुळे अलबत्या गलबत्याने 6 प्रयोग केले, विश्वविक्रम केला. जो सक्सेस मला आता वाटत नाही की इतर कुठलंही नाटक ह्या आमच्या नाटकाचा रेकॉर्ड ब्रेक करू शकतो. नाहीच. नक्कीच. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि सेलिब्रिटी शोमध्ये परत भेटूया श्रद्धा हांडेसोबत.
विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत सेलिब्रिटी शोमध्ये. आज आपण श्रद्धा आंटे हिच्याशी संवाद साधतोय. श्रद्धा, आता अलबत्त्या गलबत्त्याविषयी तर आपण बोललोच आणि बरंच वर्तमानपत्रातून सगळ्या चॅनल्समधनं अलबत्त्या गलबत्त्याला भरपूर सगळ्यांनी यश आणि उचलून धरलेलं आहे. अर्थात आता नवीन तुझं नाटक आलं ते सिरियल किलर आणि ते भाऊ कदम सरांबरोबर तू करतेस आणि ते आम्ही सगळ्यांनी पाहिलं आहे ते नाटक. ते सुद्धा आम्ही सगळे एन्जॉय करतोय. एक वेगळ्या जॉनरचं नाटक आहे आणि भाऊसारख्या तगड्या कलाकाराबरोबर तुला करायला मिळतंय, तर तो एक अनुभव कसा होता त्याविषयी सांगशील? 15 ऑगस्टला जेव्हा आमचा वर्ल्ड रेकॉर्ड झाला तर त्यावेळेला म्हणजे चर्चा सुरू होती की सिरियल किलर हे नाटक सुरू होणार आहे वगैरे असं तसं. आणि मग माझं रीडिंग झालं आणि मला रिझल्ट आला की हो तू काम करतेस. एक्साइटमेंट खूप होती, दडपणसुद्धा होतं, कारण भाऊंसोबत काम करायचं आहे, म्हणजे दिग्गज कलाकारासोबत उभं राहायचं आहे. तेवढी ताकद, त्यांच्यासारखी एनर्जी, त्यांचा जो सहज अभिनय करण्याची जी पद्धत आहे भाऊंची ती खरंच अफलातून आहे. त्या गोष्टी खूप शिकण्यासारख्या आहेत त्यांच्याकडून आणि मी शिकते. आणि खरंच भाऊंना 1% ॲटिट्यूड नाही आहे. मला खूप या बाबतीत धक्काच होता की आम्ही जेव्हा भेटतो, बोलतो किंवा रिहर्सलची प्रोसेस होती, मग भाऊंसोबत 1 वर्षापासून आमचं डिस्कशन सुरू होतं की आपण काहीतरी सोबत करू 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 आणि तो योग आला जुळून आणि सिरियल किलर मला मिळालं करायला. खरंच त्यासाठी मी आमचे निर्माते दोन्ही प्रणय सर, राहुल सर, अद्वैत थिएटर संस्था आणि स्पेशली आमचे दिग्दर्शक केदार सर यांचे मी आभार मानेल की त्यांनी मला ही संधी दिली, माझ्यावर विश्वास दाखवला. कारण त्यामधली जी भूमिका आहे ती थोडीशी एजेड व्यक्तिमत्व आहे, ते थोडं मॅच्युअर्ड आहे. राजकन्या ही थोडी गोड बबली अशी आहे आणि ही म्हणजे ठसकेबाज बायको आहे. म्हणजे हे दोन्ही डिफरन्स कॅरेक्टर आहे. म्हणजे नवऱ्यावर सारखी हे करणारी बाई दाखवली आहे ती. सो ते करताना मला सुद्धा खूप चॅलेंजिंग होतं की हे बायकांसारखं तसं हातवारे फार नाही झाले पाहिजेत वगैरे, असं खूप खूप प्रोसेस झाल्या त्या. पण मजा आली मला खूप आणि इतकं भारी वाटत होतं की भाऊ समजावून सांगतात, आपण असं करूया तसं करूया, हे चांगलं करते, हे अजून असं होईल बघ कसं. हे स्वतःहून सुद्धा भाऊ कित्येकदा बोलायचे सगळ्यांना, म्हणजे पूर्ण टीमला सांभाळून घेतात ते. खूप छान वाटतं की अरे यांच्याकडून किती शिकण्यासारखं आहे. म्हणजे यांचा स्वभाव किती साधेपणा आहे, सगळ्यांशी ते किती पोलाइटली बोलतात. ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत की तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करा, तुम्ही तुमच्या सोबतच्या सहकाऱ्यांसोबत जर तुम्ही चांगलं वागू शकलात तर मग तुम्ही जिंकलं सगळं. म्हणजे आपण म्हणतो की जिभेवर साखर हवी, पण ती नुसती जिभेवर असून चालत नाही, ती मनात सुद्धा हवी. सो ह्या गोष्टी फार मॅटर करतात. त्यामुळे खूप मजा आली मला आणि जेव्हा पहिला प्रयोग झाला तेव्हा खरंच खूप भारी वाटलं. म्हणजे पहिली बातमीसुद्धा जेव्हा आली की सिरियल किलरच्या पत्नीच्या भूमिकेत श्रद्धा हांडे, सो मला असं वाटलं की अरे नाही, भाऊंमुळे खरंच मला खूप छान काम करण्याची संधी मिळाली आहे, तर त्या संधीचं आपण सोनं करूया नक्कीच. खरंच मजा येते आणि तुम्ही खरंच सिरियल किलर एकदा बघा. घराघरातली गोष्ट आहे आणि भाऊ आहेत म्हटल्यावरती धमालच आहे. टेन्शन फ्री आहे आणि खरंच प्रत्येकाला वाटणार की हां ही माझी बहीण आहे, ही माझी बायको आहे, ही माझी ताई आहे, असं म्हणजे ते रिलेट करणाऱ्या गोष्टी आहेत सगळ्या. आता मला वाटतं तू सगळ्यात लहान निर्माती म्हणून असशील, कारण आता मराठी रंगभूमी जरी आपण धरली तर फार म्हणजे लता नार्वेकर आहेत, अशा फार आता मुक्ता बर्वे आहे, तर तू खूप लहान वयात निर्माती झालेली आहेस. तर निर्माती व्हायचं कसं काय ठरवलंस आणि आता पुढचे प्रोजेक्ट्स तुझे कुठले असणार? अलबत्या करत असताना नवीन काही मला करता येत नव्हतं, कारण ज्या पद्धतीने महिन्याला 25-30 प्रयोग अलबत्याचे होते ते पाहता मी नवीन प्रोजेक्ट कसा करू हा प्रश्न होता. बट तरीसुद्धा मी ॲड मेकिंगचं काम करते. माझं सर्वस्य प्रोडक्शन आहे. तुम्ही मला जाहिरातीतून पाहिलं असेल की सर आम्ही चक्क तुम्हाला बटाटा वडा खाताना पाहतोय. सो ती जाहिरात माझी आहे, ती मी केली पहिली आणि त्यानंतर माझा जाहिरातीतला सुद्धा प्रवास सुरू झाला, तर तेही काम मी करते. सो साईड बाई माझा हा एक बिझनेस सुरू आहे. अलबत्या गलबत्या करताना बाकी काही करता येत नाही, म्हणून निर्माती होण्याचा जो विचार आहे तो मला दिला तो म्हणजे सुनील काकांनी. त्याला सपोर्ट केला राहुल सरांनी की हो तू आता ये, उतर, शिक, मॅनेजमेंट बघ, सांभाळ. आजही काही गोष्टी मी सांभाळते, अलबत्या गलबत्याच्या असेल, अद्वैत थिएटरच्या असतील, तर ते शिकण्याची जी प्रोसेस आहे त्यातून हे सगळं होत गेलं की हो हे असं आहे, ते तसं आहे, हे असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. ह्या सगळ्यांकडे बघून मी शिकते. ह्यांचे जे मॅनेजमेंट आहेत, राहुल सरांचं जे काही तारखांचं नियोजन सुरू असतं
सुनील काकांचं जे काही इकडे तिकडे सुरू आहे, हा दौरा इथे फिरवला, तो दौरा इथे फिरवला, ह्या ज्या खूप बारीक बारीक गोष्टी आहेत त्यातली एक मिस्टेकसुद्धा आपल्याला महाग पडू शकते. हे खूप शिकण्यासारखं होतं आणि त्यांनी मला पुढे नेलं, मी सुरू केलं आणि तेव्हा मी थँक्स डिअर हे नाटक पहिलं प्रोड्यूस केलं. सो आता अपकमिंग लवकरच एक प्रोजेक्ट आहे जो येईलच, सो हे सरप्राईज असेल, सो मजा येणार आहे. आणि सोबत माझं हे ॲडव्हर्टायझिंगचंही काम सुरू आहेच, इव्हेंट्सही मी करते. सो ती एक आहे, म्हणजे बाकी अलबत्या गलबत्या व्यतिरिक्त ही इतरही कामं माझी सुरू आहेत चांगली. तरी पण फार विस्तृतरित्या जाणून घ्यायला आवडेल नाटकाचं व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय असतं. कारण सगळ्यांना अभिनेते अभिनेत्री माहिती असतात, बॅकस्टेज आर्टिस्ट फार कमी लोकांना माहिती असतात, आणि नाटकाचं व्यवस्थापन हे खरं तर एक मोठं प्रशिक्षण आहे. कारण ते तेवढं तिकीट बारीवर ते तिकीट गेलं पाहिजे आणि आपल्या नाटकाला हाऊसफुल बोर्ड लागला पाहिजे. यासाठी जे यशाचं गमक आहे ते थोडक्यात तू सांगू शकशील? खरं तर कसं आहे, निर्मात्याचं पहिलं कौतुक करावं असं वाटतं. कारण निर्माता असा आहे की जो फक्त शनिवार रविवार बघत नाही, तो इतर दिवशींच्या तारखांना सुद्धा नाटकाचे प्रयोग लावण्यासाठी तेवढी ताकद विश्वास ठेवून तो प्रयोग ते लावतात. त्यामुळे राहुल सरांना खूपदा पाहिलं, सुनील काकांना काम करताना, की आता तर करून गेलो गाव सुद्धा सुरू आहे, अलबत्या गलबत्या इतरही नाटकं, सो विषामृतही आलं आहे अद्वैत थिएटरचं. सो या सगळ्या गोष्टी, महिन्याला तेवढ्या तारखा मिळणं, त्या मिळाल्यानंतर कुठले प्रयोग कुठे करायचे आहेत. आता ह्या महिन्यामध्ये जर आपण शिवाजी मंदिरला इथे प्रयोग केला आहे, तर मग लगेच परत शिवाजी मंदिरला करायचं, मग तिथे दुसरं नाटक. सो ह्या खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. तुमचं बुक माय शो लवकर ओपन होणं गरजेचं आहे. तुम्ही अगदीच प्रयोगाच्या 2-3 दिवस आधी ओपन करू शकत नाही. तुमचं मॅनेजमेंट असं हवं की त्यामुळे कलाकार बॅकस्टेज इतरांनाही त्रास झाला नाही पाहिजे. हां, ते आणि बाकी तर सरांचं तर एकच म्हणणं असतं की आपल्या कामातून इतरांना त्रास नाही झाला पाहिजे. त्यामुळे ते नियोजन व्यवस्थित असेल, तुमच्या तारखांची गणितं व्यवस्थित असतील, तर प्रयोग हा चांगलाच होतो. त्यात तुमचं बाकी प्रयोगाच्या 2 तास अगोदर तुमची सगळी टीम तिथे असणं फार महत्त्वाचं आहे. मग बाकी काय प्रयोग धूमधडाक्यातच होतं. त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे. यातली एक मिस्टेक जरी झाली तरी तो पूर्ण टीमला त्याचा त्रास होतो. पुढचे काय म्हणजे फ्युचर प्लॅन्स म्हणेन मी, कुठल्या कलाकारा म्हणजे तुझे आवडते अभिनेते कोण, अभिनेत्री कोण, आणि त्यांच्यासोबत तुला काम करायचं आहे पुढे असं तुझं स्वप्न आहे? खरं तर मला भाऊंसोबत पुन्हा एकदा एक चांगला अजून प्रोजेक्ट करायची माझी खूप इच्छा आहे. सो ते काय, सुबोध भावे सरांचं कामही मला खूप आवडतं. सो आणि मृणालताई कुलकर्णी. सो ही भविष्यात संधी मिळाली तर नक्कीच मी ती संधी सोडणार नाही आणि नक्कीच या दिग्गज कलाकारांसोबत मी काम करेल. आणि मग कुठलंही माध्यम असू दे, येस येस, नक्कीच नक्कीच. आता तू म्हणतेस अभिनय म्हणजे आजूबाजूच्या लोकांकडनं शिकतच तू अभिनय करायला लागली आहेस, पण अभिनय करताना तुझा काय विचार असतो? म्हणजे ही भूमिका तुझ्याकडे आली तर तू त्याचा अभ्यास कसा करतेस किंवा काय करायचं ठरवतेस? एकतर पूर्ण ती स्क्रिप्ट वाचल्यानंतर कळतं की हे कुठून कुठे जायचं आहे मुळात. आणि एक कॅरेक्टरचं जे आपण रिडिंग करतो तेव्हा मग ते कॅरेक्टर आपल्यात स्वतःमध्ये थोडंसं रुजवावं लागतं. मग ते हळूहळू हळूहळू खुलत जातं. मग त्यातल्या जागा समजतात की हे कुठे काय वर्किंग केलं पाहिजे. मग तेव्हा आपण जेव्हा दिग्दर्शकाला करून दाखवतो, आपल्याला काय असं वाटतंय, बाबा मला हे असं वाटतंय, मी हे करू का, त्यांचं येस आलं की आपण मग पुढे करू शकतोच. पण तेच आहे की तुम्हाला कळलं पाहिजे, ते कॅरेक्टर तुम्हाला समजलं पाहिजे, तर त्यातली गंमत आहे. आता राजकन्या करताना मला आधी 50 प्रयोग दडपणच होतं, अजूनही आहे प्रत्येक प्रयोगात, नाही असं नाही. पण मग ते करताना हे मुलांना आवडलं पाहिजे, मी राजकन्या आहे, मी हे नाही करू शकत, म्हणजे ती जी बॉर्डर लाईन असते ती क्रॉस नाही झाली पाहिजे. तसं आता सिरियल किलरमध्ये हा चॅलेंजिंग रोल आहे माझ्यासाठीच. त्यामुळे मग ती लाऊड आहे, ती थोडी वेडसर आहे आणि नवऱ्याला अगदीच हडतूड करणारी आहे. सो त्याची बॉर्डर लाईन वेगळी आहे. सो हे कलाकाराला समजलं नाही की मला कसं हे प्रेझेंट करायचं आहे, तर तो मग काय सुटलाच समजायचं. आता अगदी शेवटचा प्रश्न विचारते की आपण सेलिब्रिटी झालो, जेव्हा आपण अगदी नॉर्मल म्हणजे सामान्य नागरिक असतो तेव्हा आपण कुठेही जाऊन पाणीपुरी खाऊ शकतो, शेवपुरी खाऊ शकतो, मस्त ठाण्याला तलावपाडीवर फिरू शकतो. पण आता थोडी लिमिटेशन्स आलेले आहेत, तर त्याचं तुला कसं तू घेतेस ते? म्हणजे आत्ता मी तसं फिरते आणि मला ना लहान मुलं विचारतात, हे होतं,
खूपदा झालं आहे माझ्याबरोबर असं. इनफॅक्ट ट्रेनमध्ये सुद्धा जेव्हा मी प्रवास केला तेव्हा सुद्धा झालं. त्यानंतर मी आत्तामध्ये गावी गेले होते तेव्हा मला माळशेजच्या इथे मी नाश्त्यासाठी थांबले होते. तेव्हा मला एक फॅमिली आली आणि त्यांनी थांबून विचारलं, तुम्ही राजकन्या आहात ना अलबत्या गलबत्यामधली? म्हटलं हो मी करते. आम्ही वाशीला प्रयोग पाहिला होता. म्हटलं हो कधी? झालं 1 वर्ष. म्हणजे 1 वर्षापूर्वी ते 3 तास नाटक बघून गेलेत, पण तरीही त्यांना माझी भूमिका लक्षात राहिली, मी लक्षात राहिले. खरंच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि ती वेळ होती सकाळी 8:30ची आणि ते आय थिंक वाशीमधून आले होते. सो हे घडतात किस्से, विचारतात. कधी डॉक्टरकडे मी एकदा गेले होते तर तिथे एक फॅमिली आली होती. सो त्यांनी मला सेम तुम्ही हां राजकन्या. काल पण एक जण भेटले तेव्हा एअरपोर्टला आम्ही होतो तेव्हा येताना ते म्हणाले की तुम्हाला पाहिल्यासारखं वाटतंय कुठेतरी. ते ते कळतं की अरे नाही आपण आता अलबत्या गलबत्याच्या मार्फत असेल किंवा मी तिरुमला ॲड जी केली त्या मार्फत मी घराघरात पोहोचत चालली आहे. बट अजून पोहोचायचं आहे. अजून तेवढी नाही पोहोचले पण अजून पोहोचायचं आहे. फिरू शकते पण वेळ नाही मिळत ना फिरायला. वेळ नाही मिळत फिरायला. छान छोटीशी तुझ्यासारखी गोड मुलाखत झालेली आहे. पण खूप साऱ्या शुभेच्छा तुला फ्युचरसाठी आणि पुन्हा एका नवीन नाटकाच्या निमित्त किंवा तुझ्या नवीन प्रोजेक्टच्या निमित्ताने आपण पुन्हा भेटू. आणि तू आमच्या सेलिब्रिटी शोमध्ये सहभागी झालीस त्याबद्दल थँक्स अ लॉट. सेलिब्रिटी शोचे मी खरंच मनापासून आभार मानते आणि सगळ्यांना आग्रहाचं आमंत्रण देते की नक्की अलबत्या गलबत्या बघायला या, सिरियल किलर बघायला या. 2 तास मनोरंजन करायचं आहे आपल्या सगळ्यांना. कारण आम्हाला तुमच्यासाठी काम करताना सुद्धा ते आनंद खूप मिळतो आणि तुम्हालाही नाटक पाहून खूप आनंद मिळणार आहे ही गॅरंटी आमची आहे. आणि त्याचबरोबर ताईने मला हे खूप छान असं गिफ्ट दिलेलं आहे. सो त्यांचेही मी मनापासून आभार मानते. मी ट्राय करेल आणि तुम्ही नक्की ट्राय करा. इन रूटचे राईट. येस. थँक्यू सो मच.